नमस्कार मित्रांनो, आज आपण महागाई म्हणजेच इन्फ्लेशन आणि मंदी म्हणजेच रिसेशन या दोन आर्थिक संकल्पना समजणार आहोत. तर महागाई म्हणजे इन्क्रीजिंग द कॉस्ट, याला आपण प्राइस ही म्हणू शकतो. तर याचा अर्थ असा की इन्क्रीजिंग द कॉस्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जेव्हा मार्केटमध्ये वस्तूची किंमत वाढायला लागते तेव्हा आपण मार्केटमध्ये महागाई म्हणजेच इन्फ्लेशन आहे असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ, दुधाची प्राइस जी 50 रुपये होती ती 60 रुपये झाली. तर दुसरीकडे मंदी म्हणजे डिक्रीजिंग द डिमांड, याला आपण सेल ही म्हणू शकतो, ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे वस्तूची जेव्हा सेल कमी होते मार्केटमध्ये तेव्हा आपण मार्केटमध्ये मंदी आहे असं म्हणू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इकॉनॉमीमध्ये कोणतीही गोष्ट अचानक होत नाही, त्याच्या मागे काही ना काही कारण असते. त्याचप्रमाणे जर मार्केटमध्ये महागाई किंवा मंदी असेल त्याच्या मागे काही ना काही कारण असते. उदाहरणार्थ, जर मार्केटमध्ये महागाई असेल तर त्याच्या मागे पहिलं कारण असू शकतं हायर डिमांड आणि लेस सप्लाय. वस्तूची मागणी जास्त आहे वस्तूच्या पुरवठ्यापेक्षा. दुसरं कारण असू शकतं हायर टॅक्सेस. जेव्हा सरकार वस्तूवर जास्त कर लागू करते तेव्हा वस्तूची प्राइस ऑटोमॅटिक वाढत जाते. तिसरं कारण इन्क्रीजिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जेव्हा वस्तूच्या प्रोडक्शनमध्ये कॉस्ट वाढत जाते तेव्हा त्याची प्राइस ऑटोमॅटिक वाढत जाते. उदाहरणार्थ, लेबर कॉस्ट असू शकतं, ते लँड कॉस्ट किंवा ट्रान्सपोर्टेशन, हे काही कारण असू शकतं प्रोडक्शन कॉस्टमध्ये. त्याचप्रमाणे रिसेशनमध्ये जे पहिलं कारण असू शकतं ते आहे लेस इन्कम. याचा अर्थ असा आहे की जेव्हा मार्केटमध्ये कमी इन्कम असेल व्यक्तींची तर तो खर्चही कमी करणार आणि याचा परिणाम वस्तूची सेल कमी होऊ शकते. दुसरं कारण असू शकतं सेविंग मोर आणि स्पेंडिंग लेस. म्हणजेच कस्टमर स्पेंडिंगकडे नाही तर सेविंगकडे जास्त फोकस करत आहे, त्यामुळे वस्तूची डिमांड घटू शकते. तिसरं आहे लोअर डिमांड. जर एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये डिमांड कमी असेल तर त्याचा परिणाम त्या वस्तूच्या सेलवर होतो. तर मित्रांनो, आज आपण महागाई आणि मंदी काय आहे हे जाणून घेतले, त्याच्या मागच्या कारणांची आपण चर्चा केली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.